ही यशोगाथा आहे कॅडेट प्रथमेश सुभाष टेके राहणार कोपरगाव यांची। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या श्रेणी ब ची अधिकारी पोस्ट अन्न व पुरवठा निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। टेके यांनी यापूर्वी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या, मात्र शारीरिक चाचणीसाठी वारंवार अपात्र ठरल्या कारणाने नियुक्तीस अडचणी आल्या। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून 1 एप्रिल 2024 पासून आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाल्याचं त्यांना समजलं आणि तत्काळ कॅडेट यांनी प्रशिक्षण केंद्राशी समन्वय साधून आपला प्रवेश निश्चित केला। आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सर्व प्रकारचे ऑप्टिकल्स, 5 माजी सैनिक, 8 इन्स्ट्रक्टर, 2 स्पर्धा परीक्षा शिक्षक हे शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अनुषंगाने निरंतर कार्यरत असून अवघ्या 26 दिवसामध्येच प्रथमेश टेके यांनी शारीरिक चाचणी यशस्वीरित्या पार पाडली। कॅडेट प्रथमेश टेके यांनी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र प्रमुख व प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या वर्कआउट नियमित पूर्ण केला, तर 26 दिवस नियमित 3 वेळा त्यांनी सराव करून यश मिळवलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत नियुक्ती झाल्याचं कळताच प्रथमेश टेके यांनी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात धाव घेतली। संस्थेचे अध्यक्ष आणि भरतीपूर्व केंद्राचे संस्थापक निवृत्त जिल्हाधिकारी श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांना प्रत्यक्षात भेटून त्यांनी आभार मानले। प्रशिक्षण केंद्रातील दैनंदिनी नियमित सराव, प्रशिक्षणाचा पाठपुरावा, सर्व प्रशिक्षक आणि इन्स्ट्रक्टर यांची मेहनत, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शिस्त आणि अनुशासन, त्याचबरोबर सराव, आदरणीय अध्यक्ष साहेबांचं पाठबळ, सर्वांची मेहनत यामुळेच आज मी अधिकारी पदावर नियुक्त होऊन यशाचे शिखर गाठले आहे। हे केवळ आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामुळेच शक्य झालं आहे, अशी प्रतिक्रिया देत अधिकारी प्रथमेश टेके यांना अश्रू अनावर झाले। आत्मामालिक हे सध्याच्या क्षणी महाराष्ट्रात अतिशय अल्पदरामध्ये सर्व भौतिक सुविधा पुरवणारं एकमेव प्रशिक्षण केंद्र असल्याचं टेके यांनी सांगितलं आहे। आतापर्यंत गेल्या 3 महिन्यातच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील एकूण 9 विद्यार्थी अग्निवीर भरती लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले असून महाराष्ट्र पोलीस परीक्षा मैदानी चाचणीमध्ये सुमारे 10 विद्यार्थी व 2 विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त गुण मिळवले आहेत। तर प्रथमेश टेके यांना माननीय श्री साईनाथ ओरपे सर यांच्या मार्गदर्शनातून माजी सैनिक, मिलिटरी समन्वयक पठारे सर, गिरमे सर, नाकडे सर, पाटील सर, काटेकर सर, खाटेकर मॅडम आणि अमोल वाघ सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी प्रथमेश टेके यांचं खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तर भेटूया पुन्हा नवीन बातमीसह। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।